भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती. मित्रांनो, भारत आज केवळ लोकसंख्येतच नाही तर श्रीमंतीच्या बाबतीतही जगावर राज्य करतोय. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे, जिथे तब्बल 308 अब्जाधीश राहतात. पण या 308 लोकांमध्ये असे टॉप 10 कोण आहेत ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भारतातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींची माहिती. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, राधाकिशन दमानी. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत राधाकिशन दमानी यांचा 10वा क्रमांक लागतो. राधाकिशन दमानी यांना भारतीय शेअर बाजाराचे गॉडफादर मानले जाते. त्यांनी 2002 मध्ये पवईत पहिले डीमार्ट स्टोअर उघडले होते. आज संपूर्ण भारतात त्यांची 300 पेक्षा जास्त स्टोअर आहेत. अत्यंत कमी किमतीत ही वस्तू विकून नफा कमवायचा याचे उत्तम मॉडेल त्यांनी उभे केले. ते नेहमी पांढऱ्या कपड्यात दिसतात म्हणून त्यांना मिस्टर व्हाईट म्हणूनही ओळखले जाते. नंबर 9, अशोक हिंदुजा. या यादीत अशोक हिंदुजा यांचा 9वा क्रमांक लागतो. हिंदुजा बंधूंनी जगभरात आपले व्यवसाय साम्राज्य पसरवले आहे. अशोक हिंदुजा हे या समूहाचे भारतातील कामकाज पाहतात. टॅक्स बनवणारी अशोक लेलँड ही कंपनी त्यांच्या यशाचा मोठा भाग आहे. याशिवाय बँकिंग, केमिकल आणि ऑइल क्षेत्रातही त्यांचे मोठे वर्चस्व आहे. लंडनमध्ये त्यांचे भव्य कार्यालय आणि निवासस्थान हे त्यांच्या जागतिक श्रीमंतीची साक्ष देते. नंबर 8, नीरज बजाज. देशातील श्रीमंतीच्या यादीत नीरज बजाज हे या 8व्या क्रमांकावर येतात. हमारा बजाज ही टॅगलाईन प्रत्येक भारतीयाला माहिती असेल. नीरज बजाज यांच्या नेतृत्वाखाली बजाज ग्रुपने केवळ 2 व्हीलर्स नाही तर 3 व्हीलर आणि फायनान्स क्षेत्रात ही क्रांती केली आहे. बजाज ऑटो ही जगातील तिसरी सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक कंपनी आहे. नीरज बजाज स्वतः एक उत्तम टेबल टेनिस खेळाडू राहिले आहेत, जे त्यांच्या शिस्तीचे प्रतीक आहे. नंबर 7, अजिम प्रेमजी. IT क्षेत्रातील दिग्गज अजिम प्रेमजी यांचा भारतात 7वा क्रमांक लागतो. त्यांनी एका खाद्यतेलाच्या कंपनीला जागतिक IT कंपनीत बदलले. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा 75% पेक्षा जास्त हिस्सा दान करण्याचा संकल्प केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला जागतिक ओळख मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नंबर 6, दिलीप संघवी. औषध क्षेत्रातील मोठे नाव दिलीप संघवी यांचा या यादीत 6वा क्रमांक लागतो. अवघ्या 10,000 रुपयाच्या भांडवलावर दिलीप संघवी यांनी औषध व्यवसायाची सुरुवात केली होती. आज त्यांची कंपनी सन फार्मा ही जगातील 4थी सर्वात मोठी जेनेरिक औषध कंपनी आहे. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या देशांमध्येही त्यांच्या औषधाचा मोठा खप आहे. ते अत्यंत शांत आणि प्रसिद्धीपासून लांब राहणारे व्यक्तिमत्व आहे. नंबर 5, कुमार मंगलम बिर्ला. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांचा 5वा क्रमांक लागतो. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी व्यवसायाची धुरा हाती घेतली. अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिक इंडस्ट्रीज आणि वोडाफोन आयडिया ही त्यांच्या साम्राज्यातील काही मोठी नावे आहेत. बिर्ला ग्रुप 36 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असून 50% पेक्षा जास्त महसूल परदेशातून मिळवतो. फॅशन क्षेत्रात पॅटालून्स, ॲलन सॉली आणि पीटर इंग्लंड हे ब्रँड्स त्यांच्या मालकीचे आहेत. नंबर 4, सायरस पूनावाला. या यादीत सायरस पूनावाला यांचा 4था क्रमांक लागतो. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट जगभरातील 3 पैकी 2 मुलांना पूनावालाच्या या कंपनीची लस दिली जाते. कोरोना काळात कोविडशिल्ड या लशीमुळे त्यांचे नाव घराघरात पोहोचले. त्यांना रेसिंग गाड्यांची आणि आलिशान लाईफस्टाईलची प्रचंड आवड आहे. नंबर 3, रोशनी नाडर मल्होत्रा. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आणि महिलांमध्ये रोशनी नाडर मल्होत्रा यांचा 3रा क्रमांक लागतो. रोशनी नाडर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांचे वडील शिव नाडर यांच्याकडून त्यांनी वारसा घेतला आणि HCL ला नव्या उंचीवर नेले. त्या केवळ व्यवसायावरच नाही तर पर्यावरणाशी निगडीत हॅबिटेट ट्रस्टच्या माध्यमातून प्राण्यांच्या संवर्धनासाठी मोठे काम करतात. नंबर 2, गौतम अदानी. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी यांचा 2रा क्रमांक लागतो. गौतम अदानी यांनी गेल्या काही वर्षात अभूतपूर्व प्रगती केली आहे. कोळसा खाणीपासून ते विमानतळाच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वत्र अदानीचे नाव आहे. त्यांनी ग्रीन एनर्जी म्हणजेच हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. नंबर 1, मुकेश अंबानी. आणि मुकेश अंबानी यांचा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 1ला क्रमांक लागतो. रिलायन्सला जगातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या यादीत नेण्याचे श्रेय मुकेश अंबानीला जाते. त्यांनी जिओच्या माध्यमातून भारताला डेटा आणि डिजिटल क्रांती दिली. त्यांचे राहते घर अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. भविष्यात ते आता AI आणि क्लीन एनर्जीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. तर मित्रांनो, हे होते 2026च्या
हुरन ग्लोबल रिच लिस्टनुसार भारतातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती. या सर्व उद्योजकांनी शून्यातून विश्व निर्माण करून भारताचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. या 10 जणांपैकी कोणत्या व्यक्तीचा यशस्वी प्रवास तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.